नमस्कार, मी सारिका आणि एस ज्योतिष कट्टा या आपल्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे। कशा आहात? आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि हसत असाल। तर चला, आज आपण बघणार आहोत गुढीपाडव्याच्या दिवशी 12 राशीच्या लोकांनी काय काय करायचं आहे, म्हणजे आपल्याला गुढीपाडव्याचं हे नवीन वर्ष, मराठी नवीन वर्ष हे चांगलं जाणार आहे। महाराष्ट्राचं नवीन वर्ष हा आपला गुढीपाडवा हा दिवस विजय, समृद्धी आणि शुभारंभ याचं प्रतीक आहे। तर आज आपण गुढीपाडव्याला पॉवरफुल सोपे उपाय पाहणार आहोत, जे घरामध्ये तुमच्या सुख, शांती, समाधान, पैसा, आरोग्य, धनाचा प्रवाह हे सगळं तुम्हाला देईल आणि वर्षाची सुरुवात ही तुमची चांगली होईल। गुढी म्हणजे काय? तर गुढी म्हणजे विजय। आणि आज आपण आपल्या जीवनातील अडथळ्यांवर विजय मिळवण्यासाठी दिव्य आणि पारंपरिक उपाय आपल्या राशीप्रमाणे काय आहेत ते आपण बघणार आहोत। तर चला, महाराष्ट्राच्या या नवीन वर्षात नवीन आपल्या राशींसाठी आपण काय करू शकतो आपल्या राशीप्रमाणे, कारण जे काही आपण करू ते राशीप्रमाणे जर केलं तर त्याचा फायदा हा आपल्याला खूप जास्त होतो। तर छोटे छोटे उपाय आहेत, गुढीपाडव्याला नक्की करा आपल्या राशीप्रमाणे। तर चला बघूया आपण मेष रास। तर मेष राशीला गुळ आणि तिळाचं दान करा। घराच्या दारात एक आपल्या जेव्हा उंबरा पूजन आपण करू किंवा गुढीपाशी, उंबऱ्यावर किंवा गुढीपाशी लाल फूल, जास्वंद किंवा गुलाब हे फूल जरूर ठेवा। त्यामुळं मेष राशीचं हे वर्ष सुख, समाधान, शांती घेऊन येईल। शनीची 7.5 जरी चालू असेल तरी सुद्धा पाडव्याच्या दिवशी प्रभू रामचंद्रांच्या देवळात जायला विसरू नका। पाडवा ते रामनवमी हे 9 दिवस जर आपण प्रभू रामचंद्रांच्या देवळामध्ये गेलो तर शनीची 7.5ची पीडा ही कमी होते। कारण रामरायांना जर आपण नमस्कार केला किंवा आपण त्यांना तेलवात वाहिली तर आपले मारुतीराया खुश होतात, आणि मारुतीराया खुश झाले की शनीची सुद्धा कृपा आपल्यावर होते। त्यामुळं जरूर प्रभू रामचंद्रांच्या देवळामध्ये जरूर जावं। वृषभ राशीला लक्ष्मी पूजन करून पांढरी मिठाई द्यावी। वृषभ राशीनं गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी जेव्हा आपण पंचांग पूजन किंवा वही पूजन जे काही प्रत्येकाकडे प्रथा असेल ते करतो, त्याच वेळी लक्ष्मी देवीचं किंवा श्रीयंत्राचं पूजन करावं आणि पांढऱ्या मिठाईचा नैवेद्य दाखवून किंवा पांढऱ्या गाठीचा नैवेद्य दाखवून, जे आपण गुढीला लावतो त्या गाठीचा नैवेद्य दाखवून पूजा करावी। त्याचप्रमाणे वृषभ राशीनं सुद्धा प्रभू रामचंद्रांच्या देवळात पाडवा ते रामनवमी जरूर जावं। काही ना काहीतरी संकल्प करावा की प्रभू रामचंद्रांना रोज प्रसाद देणार आहात, तेलवात वाहणार आहात, किंवा अजून काय तुम्हाला जे काही करू वाटत असेल ते करा। यामुळं प्रभू रामचंद्रांच्या बरोबर मारुतीरायांची आणि शनी महाराजांची सगळ्यांचीच कृपा प्राप्त होते। त्याच्यामुळं जरूर जावं। मिथुन राशीच्या लोकांनी पिवळ्या फुलांचा गुच्छ देवळामध्ये अर्पण करावा। मिथुन राशीच्या लोकांनी पिवळ्या रंगाचा गुच्छ कोणत्याही गुरूंच्या देवळात किंवा दत्तगुरूंच्या देवळात हा पाडव्याच्या दिवशी अर्पण करावा, किंवा पिवळे हार कुठल्याही गुरूंना आपल्या अर्पण करावे। नसेल तर प्रभू रामचंद्रांना जरूर पिवळ्या फुलांचा हार घालावा, म्हणजे आपल्या मागं शनीची 7.5 किंवा काही अडचणी असतील त्या अडचणी सगळ्या निघून जातील। कर्क रास, चांदीचा छोटासा तुकडा खरेदी करा आणि तो आपल्या पर्समध्ये ठेवा, म्हणजे ज्या तुमच्या कर्ज किंवा अजून काही अशा गोष्टी चालू आहेत त्या सगळ्यांवर तुम्हाला चांगला उपाय मिळेल, किंवा त्या सगळ्या गोष्टी तुमच्या आयुष्यातनं नष्ट व्हायला सुरुवात होईल। त्याचप्रमाणे कर्क राशीच्या लोकांनी सुद्धा पाडव्याच्या पासनं ते रामनवमीपर्यंत हे 9 दिवस प्रभू रामचंद्रांच्या देवळात जाऊन नमस्कार जरूर करायचा आहे। सिंह रास, तुम्हाला कापूर लावून घरामध्ये धूप आणि कापूर एकत्र करून धुणी द्यायची आहे। तर ही धुणी सगळ्या कोपऱ्यातनं सिंह राशीनं फिरवायची आहे। त्याचबरोबर प्रभू रामचंद्रांना सुद्धा कापूर दान तुम्ही करू शकता। एखाद्या देवळामध्ये कापराचा पुडा, कापराची डबी असं काहीतरी प्रभू रामचंद्रांच्या दान करा, म्हणजे ते कापूर तुम्हाला, किंवा स्वतः जाऊन रोज कापूर प्रभू रामचंद्रांच्या देवळामध्ये तुम्ही प्रज्वलित करू शकता। यानं तुम्हाला जी निगेटिव्ह एनर्जी तुमच्यामध्ये आहे किंवा आजूबाजूचं जे निगेटिव्ह वातावरण तुमचं आहे ते सर्व निघून जाईल आणि तुम्हाला फायदा होईल। कन्या राशीनं दुर्गा सूक्त वाचावं। आता तुम्हाला कन्या राशीला दुर्गा सूक्त काय हे कळत नसेल तर सरळ प्रभू रामचंद्रांच्या देवळामध्ये जाऊन हनुमान चालीसा रोजच्या रोज म्हणावी आणि रामरक्षा ही 2 स्तोत्र प्रभू रामचंद्रांच्या देवळामध्ये बसून जर म्हटली तर आयुष्यातल्या खूप मोठ्या ज्या अडचणी आहेत त्या कन्या राशीच्या सुटून जातील। त्याचबरोबर पुढची रास आहे तूळ रास। तर तूळ राशीनं
पाडव्याच्या दिवशी घरामध्ये सुगंधी फुलं, गुलाब, मोगरा ही जी शुभ फुलं आहेत ती फुलं जरूर आणावीत आणि हॉलमध्ये ठेवावीत. त्याचबरोबर प्रभू रामचंद्रांच्या देवळामध्ये सुद्धा यातली कोणती ना कोणती फुलं ही अर्पण करावीत, म्हणजे तुम्हाला हे नवीन वर्ष हे सुखासमाधानाचं जाईल. पुढची रास आहे वृश्चिक रास. तर वृश्चिक राशीनं गुढीला लाल फुलांचा हार अर्पण करावा. आपण ह्याच्या चाफ्याच्या फुलांचा हार अर्पण करतोच, पण तरी सुद्धा एक लाल फुलांचा हार किंवा त्या फुलांमध्ये गुलाबाचं फूल हे जरूर अर्पण करावं. केशराचा टिळक हा गुढीला जरूर अर्पण करावा. जर तुमच्याकडं गुढी नसेल तर प्रभू रामचंद्रांच्या देवळात जाऊन लाल फुलांचा हार, लाल गुलाबाच्या फुलांचा हार अर्पण करावा आणि प्रभू रामचंद्रांना केशराचा टिळक लावून माघारी यावं, म्हणजे हे वर्ष तुमचं सुख, शांती, समृद्धी, भरभराटीचं जाईल. धनुराशीनं संपूर्ण घर स्वच्छ करून भगवान विष्णूंना, घरात मध्ये आपल्या भगवान विष्णूंना दाखवलं तरी चालेल, खिरीचा नैवेद्य जरूर दाखवा. जर शक्य असेल धनुराशीला तर गुळाची आणि गव्हाची ही खीर करून प्रभू रामचंद्रांच्या देवळामध्ये प्रसाद म्हणून जरूर द्या. तर तुम्हाला हे वर्ष आणखीन सुखशांती समाधानाचं जाईल. पुढची रास आहे मकर रास. तर मकर राशीच्या लोकांनी गुढीपाडव्याच्या दिवशी सांज दिवा जो आपण लावतो त्या सांज दिव्यामध्ये काळे तीळ घालायचे आहेत आणि मग सांज दिवा लावायचा आहे, म्हणजे आपल्या आयुष्यातले जे काही नकारात्मकता आहे ती सारी निघून जाईल आणि सुखशांती समाधानाचे दिवस हे आपल्याला येतील. पुढची रास आहे कुंभ रास. तर कुंभ राशीनं निळ्या किंवा पांढऱ्या फुलांनी गुढीला हार घालायचा आहे, निळ्या किंवा पांढऱ्या फुलांचा. नसेल तर श्रीरामाच्या देवळात नेऊन घालायचं आहे. त्याचप्रमाणे जर जलदान करता आलं आपल्याला तर जरूर करायचं आहे. आता जलदानामध्ये आपण जर असं डायरेक्ट पाणी नसेल कोणाला आपण देऊ शकत तर वॉटरमेलन असं सगळं असं दान करायचं ज्याच्यातनं पाणी आपल्याला दान होईल. तर काही ना काही दान हे जरूर करावं. पुढची आणि शेवटची रास आहे मीन रास. तर मीन राशीनं भगवान विष्णूंना पिवळं फूल अर्पण करावं आणि घरामध्ये संपूर्ण गंगाजल पसरावं, शिंपडावं. त्याचबरोबर दिवसभर सकारात्मक मनामध्ये ठेवावी. जे मीन राशीला आता आरोग्याच्या तक्रारी आहेत त्या आरोग्याच्या तक्रारी दूर होण्यासाठी आणखीन एक करावं की गुढीला जो आपण कडुलिंबाचा पाला लावतो तर सरते शेवटी म्हणजे गुढीला जेव्हा विसर्जित करतो त्यावेळी लिंबाचा एक पाला धरा, जसं तुम्हाला खाता येईल तसं. आता गाव भागामध्ये तर हनुमानाच्या देवळात पंचांग वाचन झाल्यावर सगळ्यांनाच ते मिळतं आणि प्रत्येक घर ते खातं. आता सिटी भागामध्ये तुम्ही तुमच्या गुढीचा कडुलिंबाचा एक पाला काढायचा, त्यात थोडासा गुळाचा कडा घ्यायचा आणि ते खायचं. यामुळं मीन राशीच्या ज्या आरोग्याच्या तक्रारी चालू आहेत, मीन असो, कुंभ असो, मेष असो किंवा धनु असो आणि सिंह असो, या पाचही राशींना साडेसातीच्या काळामध्ये ज्या आता या तक्रारी होत आहेत तब्येतीच्या तर या त्याच्यामुळं कमी होतील. प्रभू रामचंद्रांच्या देवळामध्ये जर या पाचही राशींनी जर रोजचा दीपक लावायचं जर हे केलं तर अजून साडेसातीमध्ये मारुतीराया प्रसन्न होतील आणि साडेसातीची झळ ही अजून आपल्याला 5 वर्ष जी सोसायची आहे ती थोडीशी कमी होईल. तर चला, गुढीपाडवा हा विशेष भाग तुम्हाला प्रत्येक राशीसाठी करायचे उपाय कसा वाटला हे जरूर छान छान कमेंट करून सांगा. गुढीपाडव्याची पोटली ही सगळ्यांपर्यंत पोहोचली असेल तर सगळ्यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी कोणत्याही क्रिस्टलला हळदी कुंकू लावायचं नाहीये. त्यामध्ये 2 दुसऱ्या वस्तू आहेत, त्यांना हळदी कुंकू फुलाक्षदा वाहून पूजा करू शकता. बाकीला फक्त धूपबत्ती ओवाळायची आहे आणि सांगितल्याप्रमाणे आपण घरातनं आत आल्यावर उजव्या हाताला गुढीपाडवा पोटली बांधून टाकायचे. त्यातले क्रिस्टल कोणी वापरायचे नाही आहेत, ह्याचे व्हिडिओ पण आहेत आणि तरीही स्टेटसला एखादा व्हिडिओ मी अजून टाकेल. तर चला, आजचा व्हिडिओ कसा वाटला हे जरूर सांगा, छान छान कमेंट करा. जरूर सगळ्यांनी राशीप्रमाणे गुढीपाडव्याला उपाय करा. परत एकदा गुढीपाडव्याच्या नवीन वर्षाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तर चला, आजचा व्हिडिओ इथेच बास करूया. परत भेटूया नवीन माहिती बरोबर, नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत ओम साईराम.